दुसरं सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनतील, सगळी ऑफिसेस म्युझियम्स बनतील. कारण तुम्हाला ऑफिसमध्ये जाण्याची सक्ती नाही, तुम्हाला गरजच काय आहे? तुम्ही घरी बसून शिकवू शकता, घरी बसून कामही करू शकता, डेटा शेअर करू शकता. आज टीव्हीवरती एक जण कलकत्ता, एक जण चेन्नई, एक जण मुंबई, एक जण लंडन, 4 विंडोज मध्ये 4 असतात. कित्येक टीव्ही 18 तोंड असतात आणि सगळे जनरली भांडत असतात. तो सोडा, पण मुख्य म्हणजे तुम्ही जी काही असतात ते वेगवेगळ्याकडून बोलत असतात, डेटा शेअर करत असतात, वाद घालू शकतात. तुम्हाला ऑफिसमध्ये सुद्धा जेव्हा काम करता तुम्ही, तेव्हा घरी बसून तुम्ही चर्चा करू शकता, डेटा शेअर करता, डिसिजन घेऊ शकता. प्रत्यक्ष जाण्याची काय गरज आहे तिथे? जाण्याची अजिबात गरज. झूम मिटिंग घेऊ शकता, आणि 50 लोक 100 लोकांची मिटिंग घेऊ शकता, भाषण देऊ शकता, सगळं करू शकता. बँकेच्या ऑफिसेसची काय गरज आहे? 1000 ऑफिसेस बंद पडतील. आणि मी उगाच सनसनाटी कधी बोलायचं सांगत नाही. एटीएम झाल्यापासून तुम्हाला कॅश विथड्रॉ किंवा डिपॉझिट करण्याकरता जाण्याची गरज नाही. एटीएम मधून तुम्ही काढायला लागलात. आता तर तेही जाईल की तुम्हाला डायरेक्टली आता सांगितलं जसं 0 स्वरूपात पैसे डिपॉझिट होतील किंवा तुम्ही ट्रान्सफर करू शकता. लोन अप्लाय करायचे, तुम्ही घरी बसल्या लोन अप्लाय करता, तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स तर अटॅच करता. त्या जो बँकेचा मनुष्य तो घरनं चेक करतो आणि गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये तो ईमेल टाकून तो चेक करू शकतो की प्रॉपर्टी ह्याच्याच नावावर आहे की नाही. ते असेल तर तो पण सँक्शन करतो. तो लिमिट जर का त्याच्या ह्याच्यात असेल तो वरती पास करतो, वरचा मनुष्य सँक्शन करतो. सँक्शन केलं तर पैसे 0 स्वरूपात कम्प्युटरवर किंवा मोबाईलवरती येतात. ते त्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसण्याची काय गरज आहे? या हजारो बँकेच्या ब्रांचेस बंद होतील, इन्शुरन्सच्या ब्रांचेस बंद होतील, स्टॉक एक्सचेंजच्या ब्रांचेस बंद होतील. हे जे सगळं चित्र आहे त्यावर प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होईल? या हजारो लोक म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या इंडस्ट्रीचं काय होईल? हे मी आता सांगत नाही, 20 वर्षाचं सांगतोय. 20-30 वर्षात जगभरात काय होण्याची शक्यता ते तुम्हाला सांगतोय. त्याचा एक प्रचंड मोठे सोशल फरक पडलाय. सगळे मिडलमॅन नष्ट होतील. बिल गेट्सच्या मध्ये मिडलमॅन सगळी दुकानं, जवळपास सगळी दुकानं. मी पुस्तकाच्या दुकानाची गरजच काय, मी अमेझॉनवरून पुस्तक घेऊ शकतो. अमेझॉन स्वतः मिडलमॅन आहे. प्रकाशक आणि तुम्ही यांच्यात मिडलमॅन अमेझॉन आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, ओला, उबेर ही मिडलमॅनच आहेत सगळी. ओला आणि उबेर तुम्ही ड्रायव्हर याच्यामध्ये तुम्हाला कनेक्ट करतं. जेव्हा ब्लॉकचेनची टेक्नॉलॉजी तुम्ही वापराल तेव्हा ओला आणि उबेर नष्ट होतील. असं बाकी आहे ते बऱ्याच प्रमाणात खरं होईल. सो बेसिकली पुस्तकाच्या दुकानाची गरजच काय? का तुम्ही आता पुस्तकं चालू शकता, बघू शकता, रिव्ह्यू वाचू शकता, पहिली 15 पानं वाचू शकता, मग खरेदी करू शकता. तसं पुस्तकाच्या दुकानात जाऊन करू शकता. तसंच त्याच्यासारखी इतर पुस्तकं बघू शकता, कुठलं घ्यायचं निवडू शकता. आज ऑगमेंटेड रियालिटी या टेक्निकमुळे तुम्ही जर टाईल कुठली बसवायची हे मोबाईलवरती बघू शकता. या फरशीवर ही टाईल बसवली तर कशी दिसेल, ही ग्रानाइट तर कशी दिसेल, ही संगमरवरी कसं दिसेल. मग ठीक आहे, चौकटीची संगमरवर चांगली दिसते आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली प्रोड्युसरकडूनच घेऊ शकता. ते ग्रॅनाइट टाईल्स जे साठवतात ते दुकानांची गरज काय? रंगांची गरज काय? घराला हार इकडे हिरवा, इकडे पिवळा, इकडे निळा, इकडे लाल रंग आहे, भिंती काही कॉम्बिनेशन वाईट देऊ नका. पण मुख्य म्हणजे रंग दिला तर खोली कशी दिसेल तुम्ही प्रत्यक्ष रंग न देता ऑगमेंटेड रियालिटीने बघू शकता. ड्युलक्स सारख्या अनेक कंपन्या तुम्हाला करू देतात मोबाईलवरती. ते बघितल्यानंतर तेव्हा रंग साठवण्याचे दुकानं त्यांची गरज काय? शर्टांची दुकानं काय? रेमंड किंवा लुई फिलिप रंग साईज 42 रंग निळा हाफ शर्ट मी बघू शकतो, कसा दिसेल हे मला प्रत्यक्ष न विकत घेता मी बघू शकतो ऑगमेंटेड रियालिटीने. तेव्हा मी प्रत्यक्ष प्रोड्युसरकडे घेऊ शकतो. त्या शर्टांची, पॅन्ट्सची, सगळ्या हजारो दुकानांची गरज काय? बुटांची गरज काय? कॉस्मेटिक्सची गरज काय? मला दाढी कशी दिसेल, वाईट दिसते सोडून द्या, पण कशी दिसेल आणि इतर हे सगळं मला घरी बसल्या मी बघू शकतो आणि त्याप्रमाणे मी संबंध विकत घेऊ शकतो. हे असंख्य गोष्टीत घडणार आहे. फर्निचर ऐकिया तुम्हाला हे करू देते की तुमच्या इथे कोच, इथे टेबल, हे नको हा कोच जास्त मोठा हवा आहे, टेबल आपण इकडे सरकूया, हे सगळं तुम्हाला सरकून तुमचं खोली कशी दिसेल हे तुम्ही चूज करू शकता. मग ऐकियाला ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला डायरेक्टली ऐकिया प्रोड्युसर करणार आहे. फर्निचरची हजारो दुकानांची गरज काय हे तुम्हाला सांगतोय. तुम्हाला गंमत वाटेल, पण 20-30 वर्षांमध्ये ही सगळी दुकानं नष्ट नाही झाली तरी यातली निम्मी जरी नष्ट झाली, निम्मी ऑफिसेस जरी बंद पडली तरी सुद्धा प्रॉपर्टी प्राइसेसचं काय होईल, दुकानात काम करणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या नोकरीचं काय होईल हा एआयच्या अगोदरच सांगतोय. आणि मग आता एआय आणि इंडस्ट्री 4.0 मध्ये काय करते? इंडस्ट्री 4.0 अनेक टेक्नॉलॉजीज आहेत. 3D प्रिंटिंग उदाहरण आपल्याकडे आतापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग होतं तर सबट्रॅक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग होतं.
म्हणजे जसं स्कल्प्टर दगड घेतो नको असलेला भाग काढून घेतो, तसं एक आपण स्टील किंवा कुठलातरी पत्र घेतो आणि त्यात नको असलेला भाग काढून टाकतो लेथ मशीननी किंवा CNC मशीननी वगैरे. आता ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे. 3D प्रिंटिंग मध्ये तुम्ही जे बनवायचं आहे त्याची इमेज, डिजिटल इमेज तुम्ही स्टोअर करता आणि त्याचा वितळलेला भाग किंवा त्याची पावडर वगैरे टाकता, लेअर बाय लेअर तो पदार्थ मॅन्युफॅक्चर होतो, लेअर बाय लेअर. दिस इज कॉल्ड ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. 3D प्रिंटिंग इज अ पार्ट ऑफ ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. त्यामुळे वेस्टेज कमी होतो, एक भाग झाला. पण त्यामुळे मग उद्या मेकॅनिकल इंजिनियर, अगं 3D प्रिंटिंग डेंटिस्ट्रीमध्ये असंख्य भाग ऑलरेडी तयार होतात, विमानातले अनेक भाग तयार होतात. आज 3D प्रिंटिंग वापरून एक देऊळ आज बनवलेलं आहे, 3D प्रिंटिंग वापरून एक पूर्ण बिल्डिंग बनवलेली आहे. उद्या सिव्हिल इंजिनिअरिंगचं काय होईल, मेकॅनिकलचं काय होईल, अनेक इंजिनिअरिंगचं काय होईल, हा प्रचंड मोठा प्रश्न आहे. आर्किटेक्टचं काय होईल. सो दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. इंडस्ट्री 4.0 ज्याचा 3D प्रिंटिंग एक भाग आहे, ऑगमेंटेड रियालिटी भाग आहे, IoT बिग डेटा हा भाग आहे. तर हे सगळं जे आहे ते इतक्या वेगाने वाढत आहे की ठीक आहे पुढच्या 50 वर्षात वाढणार आहे, आपण काहीतरी करू आणि मग त्याला चिकटून राहू, असं होणार नाही. आता हे सगळं होता होता 2017 साली अटेन्शन इज ऑल यू नीड नावाचा एक पेपर गुगलमध्ये पब्लिश झाला आणि त्यात ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर त्यांनी डिस्क्राईब केलं होतं, ज्याचा उपयोग करून LLM म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल्स ही बनायला लागली. लार्ज लँग्वेज मॉडेल आतापर्यंत कसं होतं, मशीन आणि डीप लर्निंगमध्ये तुम्ही डेटा देत होता, डेटावर तुम्ही पॅटर्न शोधत होता किंवा रूल्स शोधत होता. डेटा आत्ता सांगितलं तसं 5000 कस्टमर्सचं त्यांनी काहीतरी हे शोधलं, त्यातलं पॅटर्न शोधलं किंवा 1 3 5 7 पुढचा आकडा तो शोधेल किंवा तो एखादी वस्तू ओळखेल डेटावरून, की खूप डेटा त्याला दिलं की तो वस्तू ओळखायला लागेल. पण आता त्यांनी लार्ज लँग्वेज मॉडेलमध्ये त्यांनी नवीन शब्द निर्माण करणं म्हणून त्याला जनरेटिव्ह AI असं म्हणतात. की मी उदाहरणार्थ मी समजा आय एम गोइंग टू असं मी शब्द वाक्य लिहिलं आणि मी समजा आतापर्यंत जयपूरला 80% वेळा जयपूरला जात असेल आणि 10% वेळा दिल्लीला आणि 5% वेळा पुण्याला जात असेल, तर तो आतापर्यंत माझा जो काही पत्रव्यवहार आहे तो सगळा ओळखून इनपुट डेटा म्हणून हा सगळा डेटा दिलेला असतो. वेबसाईट, माझी चॅट्स, माझे सोशल मीडियावरचे हे सगळं बघून तो म्हणत की अच्युत गोडबोले 80% वेळा जयपूरला जातात. त्यामुळे मी टाईप करत असताना आय एम गोइंग टू म्हटलं तो जयपूर 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 असं ब्लिंक करत राहील. मी ते ऍक्सेप्ट केलं की तो जयपूर म्हणेल आणि टू म्हटलं आय एम गोइंग टू जयपूर टू. मग मी जर जयपूरला खेळायला जात असेल किंवा खायला जात असेल किंवा पोहायला जात असेल त्याचाच प्रमाण पुढचे आणखी शब्द करायचे. सो कारण इट जनरेट्स न्यू वर्ड्स बेस्ड ऑन सम लॉजिक. तर त्याचं असं असतं की आतापर्यंत सगळं नॉलेज विकिपीडिया आणि सगळं इंटरनेटवरचं नॉलेज आपण त्याला फीड केलं. चॅट GPTला 3ला 2019 पर्यंत दिलं होतं, GPT-4ला 22 पर्यंत दिलं होतं, आता त्याला 25 पर्यंत अजून चॅट GPT-5 वगैरे. हे सगळं ज्ञान म्हणजे संपूर्ण इंग्लिश नॉवेल्स, ऑल विकिपीडिया, एव्हरीथिंग इज फेड, इन्क्लुडिंग चॅट्स, इन्क्लुडिंग सेन्सरचा डेटा, इन्क्लुडिंग सॅटेलाइटचा डेटा, इन्क्लुडिंग सगळं. हे सगळा डेटा जर का दिला तर ते सगळं ज्ञान तो कोडिफाय करतो एखाद्या